हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता मार्केटमध्ये ताजा हिरवा मटर खूपच छान येतो आहे, तर आपण त्याचा ढोकळा करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, हा एक टोप घेतलेला आहे. त्याच्यामध्ये ना मी ह्या मापाने हा रवा घेतलेला आहे. हा बघा, जाड बारीक तुम्ही कोणताही रवा घेऊ शकता. तर एक बाउल रवा घेतलेला आहे. आणि आता आपण काय करायचं आहे, ज्या बाउलने तुम्ही रवा घेतला ना त्याच बाउलने तुम्हाला हे दही घ्यायचं आहे आणि त्याच बाउलने तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. आणि सेमच बॉल यूज करायचा. तुम्ही कप यूज कराल किंवा मेजरमेंट तुम्ही जे पण काही यूज कराल ना ते सेमच यूज करायचं. ज्या बाउलने आपण रवा घेतला त्याच बाउलने एक बाउल रवा, एक बाउल दही आणि एक बाउल मी पाणी घेतलेलं आहे. हे बघा, छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, मिक्स करून घेतलेलं आहे. आता हे आपण साईडला ठेवूया, कारण रव्याला फुलायला थोडा वेळ लागतो, म्हणून आपण हे साईडला ठेवूया. आता हे मी मिक्सी जार घेतलेला आहे. मिक्सी जारमध्ये आपण मटार घ्यायचे आहेत. तर ज्या बॉलने आपण रवा घेतला ना त्याचा मी अर्धा बॉल मी मटार घेतलेले आहे. आणि फ्रेश मटार आहे. आता मार्केटमध्ये खूपच छान मटार मिळतात. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा. हा बघा, आणि मी हे 2 मोठी साईजची मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी ॲड करते आहे. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे मिरच्या ॲड करा. आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. हे बघा, अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. पाणी अजिबात ॲड करायचं नाही आहे. पाणी न घालता आपल्याला छान असे बारीक वाटून घ्यायचं आहे मटार. याला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपल्याला रेस्ट द्यायचं आहे. नंतर आपण पुढची प्रोसेस करूया. आता हे बघा, 15 ते 20 मिनिटं झालेली आहे आणि रवा छान असा मस्त फुलला पण आहे. आता आपण ही जी पेस्ट बनवली आहे ना वाटाण्याची, ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया. तुम्हाला जर हलकासा गोड टेस्ट आवडत असेल ना तर ह्याच्यामध्ये 1 चमचा साखर पण घेऊ शकता. आणि हां, मी ह्याच्यामध्ये फक्त रवा घेतलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही काय करा, अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी बेसन पण घेऊ शकता. आता आपण हे छान मिक्स करून घेऊया. हे बघा, हे सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. आणि मी गॅसवरती स्टीमर पण ठेवलेलं आहे, म्हणजे एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण काय करायचं, मी ह्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आपण ह्याच्यामध्ये ढोकळा करायचा आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं आहे. आणि जास्त पण तेल लावू नका, फक्त अर्धा चमचा तेल घ्या आणि छान असा चारी बाजूनी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. मी हे अर्ध बॅटर ह्याच्यामध्ये काढून घेते आहे. बॅटर थोडं जास्त आहे ना, म्हणून मी हे बाजूला ठेवते आहे. आणि आता आपण हे बॅटर घेतलं आहे ते परत एकदा व्यवस्थित फेटून घेऊया. आणि जेव्हा स्टीमरमधलं पाणी छान असं व्यवस्थित खळखळ उकळेल ना तेव्हाच आपण ह्याच्यामध्ये इनो ॲड करायचा. नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, ढोकळा वाफवताना पाणी व्यवस्थित उकळलेलं पाहिजे. तुम्ही ह्याच्यामध्ये कोथिंबीर वगैरे पण ॲड करू शकता. हा स्टीमरमधलं पाणी छान असं उकळलं आहे. हा अर्धा चमचा मी इनो घेतलेला आहे, तो मी ॲड करते आहे. आणि त्याच्यामध्ये आपण इनो ॲक्टिवेट करायला आपण अर्धा चमचा मी पाणी ॲड केलं आहे. छान असं आपण ढवळून घेऊया व्यवस्थित. ढवळल्यावर ताबडतोब आपण बॅटर आपल्या ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आता हे स्टीम करत ठेवूया. हे बघा, हे मी स्टीमर ठेवलेलं आहे. स्टीमरमध्ये मी पाणी ठेवलं, 1-1.5 ग्लास पाणी टाकलं, आपलं बॅटर ठेवलेलं आहे. आणि हे झाकून 15 ते 20 मिनिटं छान असं स्टीम करू द्यायचं आहे. 15 मिनिटाच्या आधी झाकण उघडून बघायचं नाही, नाहीतर काय होईल, जो ढोकळा फुलला असेल ना तो खाली परत बसून जातो. म्हणून झाकण आधी आपण उघडायचं नाही. 15 मिनिटं छान असं आपण स्टीम करून घ्यायचं आहे. मी वरती हे थोडं वजन ठेवते आहे. आता आपण 15 मिनिटांनी झाकण उघडून बघूया. आता हे बघा, 20 मिनिटं झालेली आहे. आपण झाकण उघडून बघूया. आपला ढोकळा छान असा झालेला आहे. आता मी गॅस बंद करते आहे. आता हा ढोकळा थंड झाल्यावरती आपल्याला कट करायचा आहे. गरम गरम आपण जर कट केलं ना तर व्यवस्थित कट होत नाही ढोकळा. म्हणून आपण काय करायचं, ढोकळा छान असा थंड होऊन द्यायचा 10-15 मिनिटं आणि मग त्याला कट करायचं. तोपर्यंत आपण ढोकळ्याची फोडणी बघूया. आता ढोकळ्याला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी आपण ॲड करूया. कढीपत्ता मी ॲड केलेला आहे आणि हिरव्या मिरची ॲड केलेल्या आहे. थोडंसं आपण तीळ ॲड करूया.
3 ते 4 चमचे मी पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं मीठ ॲड करूया. हे बघा पाणी उकळलं ना, 1 मिनिटभर पाणी उकळू द्यायचं आणि मग गॅस बंद करायचा. आता आपण ढोकळा घेऊन येऊया. आता हा बघा आपला ढोकळा थंड झालेला आहे आणि मी असा चारी बाजूनी असा सोडून घेतलेला आहे. मी असा पातळ ढोकळा केलेला आहे. तुम्हाला जर जाड करायचा असेल ना तर संपूर्ण बॅटर ढोकळ्याच्या भांड्यामध्ये ॲड करू शकता. हा बघा पातळ साईजचे असे 2 ढोकळे केलेले आहेत. हे बघा हा पण ढोकळा मी केलेला आहे. ह्याचं पण आता आपण कडा सोडून घेतलेले आहे. मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे. आता ही जी फोडणी आहे गरम गरम ती आपण ढोकळ्यावर ॲड करायची आहे. आणि हां मी ह्या ढोकळ्यामध्ये ना साखर ॲड केलेली नाही आहे. तुम्हाला जर साखर ॲड करायची असेल तर आपण जेव्हा बॅटर बनवलं ना आणि मीठ ॲड केलं तेव्हा तुम्ही 1 चमचा साखर ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता ही नायलॉन सेव आहे ना ती अशी वरून स्प्रिंकल भुरभुरायची. छान लागतं खायला. ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल तर नायलॉन सेव तुम्ही हे टाकून तुम्ही खाऊ शकता. नसेल तर नाही ॲड केलं ना तरी पण चालेल. पण छान लागतं. दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण खूपच भारी लागतं. तर आता हे बघा फ्रेंड्स मस्त गरमागरम आपला मटारचा ढोकळा तयार झालेला आहे. खायला खूप छान लागतं. खूपच भारी लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. मटारच्या ऐवजी ना तुम्ही तुरीचे दाणे टाकून पण तुम्ही ढोकळा करू शकता. ढोकळा नसेल करायचा तर अप्पे करू शकता, चिला करू शकता. खूपच छान लागतं खायला. हेल्दी पण आहे. कमी तेलात केलेलं आहे आपण. हेल्दी आहे. तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा आणि शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा प्लीज. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर आता आपण पुन्हा भेटूया अशा सुंदर आणि छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.